मित्रांनो, हे पहा बागेमध्ये लहान मुलं कशी आनंदाने खेळतात. म्हणजे छान वातावरण असं बनवलेलं आहे. इथे साईडला आजी आजोबा बसलेले आहेत. सकाळच्या वातावरणात बोलून चालून आनंदी राहण्यात जी मजा आहे ती कुठेच नाही. असं छान वातावरण बनवलेलं आहे. हे बा आजी वगैरे कसे म्हणजे इथे सावली आहे इथे बसण्यासाठी. ते आजी आजोबा इथे बसलेले आहेत सावलीला. छान असं बनवले हे बाबा. आजी करमून जातं का तुम्हाला सावलीमध्ये? करमतं ना? कसं छान केली ना बारामती. आजी तुम्हाला करमतं? छान आहे ना बाबा? कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. सकाळ सकाळ करमून जातं ना? संध्याकाळचं पण येतं का 4च्या नंतर 5च्या नंतर? हे बाबा जे म्हणजे नाही का आपण म्हणत पांडुरंग माळकरी यांच्या भाषेत माता पिता देवो भव, तसे म्हणजे आजी आजोबांचे आशीर्वाद प्रत्येकाच्या मागे असावेत ह्यांच्या मुलांच्या सगळ्यांच्या असं मला वाटतं. खूप छान असं बोलल्यावर असं छान वाटतं. ते लहानमुळे हां हां काय दादांनी छान केली ना बारामती. बघा दादा असते तर म्हणजे आणखीन भारी झालं असतं. हां हां जन्म मृत्यू कोणाच्याच हातात नाही. मी तर म्हणतो आयुष्य जेवढं आहे तेवढं बोलून चालून आनंदी जगणे. बरोबर आहे माऊली, बरोबर आहे का? हसत खेळत जगणे आयुष्य. काय नाही आयुष्यात कोण काय प्रॉपर्टी पैसा कोण घेऊन जात नाही. जेवढं आपण चांगलं बोलल तेवढंच इथे राहतंय. बघा बाबा आजी म्हणजे सेम सांगतात. छान असं मला आनंद वाटला बाबांशी बोलून आजींशी बोलून. बाबा बाय 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 बाय. असं वृद्ध माणसांकडून प्रेम मिळतं. असं कोणाच्याही नशिबात मी तर म्हणतो नसते. असं छान वृद्ध माणसांचे विचार खरंच खूप छान असतात. आता सध्या जगामध्ये अशी माणसं खूप कमी राहिलेली आहेत. लहान बाळ खेळत आहे. माझे वडील आहेत त्यांचे. खूप छान करमून जातं बारामतीमध्ये. असं कसं तिथे सावलीला बसले. म्हणजे व्हिडिओ बनवायचा माझा उद्देश याच्या मागे एवढाच की सिटीमध्ये माणसं एकमेकांशी कमी बोलतात. पण जे आत्ताचे आपल्याला आजी आजोबा भेटले ते आजी आजोबा म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीने जो म्हणतो आपण तसं आहे. आनंदी खुश. आणि माणसाने नेहमी तसंच राहावं, खुश आनंदी वातावरणात छान. ते पलीकडे आमचे मित्र आहेत. कसं काय छान असं वातावरण आहे. तर मी आता जस्ट ऑफिसला पोचलेला आहे मित्रांनो. ओके, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.